उद्या आमच्या घरी धोंड्याचा प्लॅन होता म्हणून आम्ही आदल्या दिवशीच पुरण शिजवून बारीक करून ठेवणार होतो आणि परत उद्या नैवेद्यासाठी नवीन पुरण आम्ही घालणार होतो. पण आमचं पुरण जास्त होतं, जवळजवळ 1 पायली. खूप जास्त डाळ होती म्हणून आम्ही आदल्या दिवशीच सर्व रेडी करून ठेवलं होतं पुरण. हे आमचे भजे चालू आहे. काय राणी आज आपल्या घरी धोंडा आहे आज. कोणाला? तुमच्या बहिणींना? आमच्या बहीण नाही, आमच्या दाजींना. बहिणीला नाही बोलवणार का? बहिणी पण आहे, दाजी पण आहे. इथं कोथिंबीर, पालक आणि कांदा. आमच्या घरी मोस्टली कांद्याची आणि कोथिंबीरचेच भजे करतात. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल लाईफ विथ पशामू. काय काय स्वयंपाक झालाय? सरभात, हा. भजे, कुरडई. किती वाजता उठले होते तुम्ही? आणि 5 वाजता. 5 वाजता. आता काय राहिलं? फक्त पोळ्या चालू आहे का? हो. सुनू इकडे हो, आपलं हे दाखवा ना, आपण बनवलेला रस दाखवा ना. मग आम्ही दोघींनी एवढा रस केला, सुनूनी आणि मी, आम्ही दोघींनी रस केला. नका उघडू डबा, नका उघडू. एवढा पूर्ण डबा भरलेला आहे रस, सुनूने आणि मी केला. आणि हा आमचा, आणि बाय द वे हे आमचे घरचे आंबे, हा घरच्या आंब्यांचा रस आहे हा आमचा. स्वयंपाक करताय का नेमके खाते आहे? काय चालू आहे? भूक लागली त्याच्यामुळे भजे खाते. तुम्हाला माहितीच, ह्या माझ्या लहान्या सासूबाई आहे, ह्या पण माहिती माझ्या जाऊबाई ह्या, आणि ह्या माझ्या मधल्या सासूबाई आहे. 11 वाजलेत बाय द वे आता. हे पुरण आम्ही रात्रीच करून ठेवलंय पुरण. हे बघा, हा आमच्याकडे हे धोंडा बनवतात. याला धोंडा म्हणतात का? साईज कमी जास्त असते की म्हणजे सेम असते साईज याची? आपण आता मोठा जावा मोठी करू, लांब जावा बारीक करू. हा का? म्हणजे आपल्या तुमच्या किती 6 लेकीला धोंडा आहे, म्हणजे 6 करावं लागतील का 7? आता 12 करावं लागतील. डबल का? मग लेकीला जावायला सेपरेट करतात का? मग काय एक दोघं जण कसं काय करतात? लेकी जावाय संगत जेवायला बसून द्यायचे, मग त्याला धोंडे वाढायचे. हा, आमच्याकडे वायदा ही प्रथा आहे. याच्यामध्ये पुरण घालतात का? पुरण हा, याच्यात लाटी पुरण. करायची लांब. ओके. हा हा त्याच्यात काय पुरण घातले हा हा. आणि असं गोल वळवायचं. परत लाटायचा का? नाही लाटायचं नाही, असं गोल वळवायचं. हा का? वळवा तुम्ही. तेलामध्ये तळायचं ना? सोनं नाणं काही घालायचं नाही तुम्हाला. पैसे घालते. हा का? सोनं घालतात का त्याच्यात? सोनं 1 रुपया घालायचं. हा का? मग मेवणी अशा टिंगले करते, मेवणींच्या असं राहतं. असं थोडं मेवणीच्या टिंगले, जावयांच्या टिंगले. आपण केलं म्हणून पुरी वाढतील ना. हे आमचं गुळाचं पुरण असतं, आम्ही हे गुळाचं पुरण काही केलं. धने घालते, काही मीठ घालते, दोन टिंगल्या करतात. काय काय हा का? असं राहतं. म्हणजे दाजी लोकांची टिंगल्या करायला धने किंवा मीठ पण ना. मीठ, धने, रुपया घालायचा. त्याला रुपया जरी ते ना, त्याला मग आपण देणं ठेवायचं, कांच्याला द्यायचा. नाही दिलं ना ते दाटून खिशात घाली, त्याला आपला डबल पैसे द्यावा लागतील. हा का? म्हणजे ज्याला पैसे आले त्यांनी पैसे द्यायचे असतात का? डबल पैसे द्यायचे. हा का? जर आपण जर ध्यानात नाही ठेवलं ना, कांच्याला गेला, कांच्याला झालं, मग एकही कमी होणार नाही. टाकायचे मग पैसे. 1 रुपया घेऊन यावं. 1 रुपया घेऊन या. ही आमची पोळी फुटली का आता? आम्ही आज चुलीवरतीच पोळ्या करतो मोस्टली, आणि आमचे भजे दुसऱ्या याच्यावर असतात, पण आज कमी म्हणून गॅसवर केले. हे आमचं चुलीचं घर तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. पुरीला वाढायला सांगू. आणि हा आमचा इकडं सार रेडी. हा, आणि म्हणजे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झाला. काय राहिलं आता? फक्त पोळ्या राहिल्या ना? हा का? म्हणजे आमचं जवळ सगळं रेडी, पण आमचे अजून पाहुणेच नाही आले. पोळ्या ऑलमोस्ट झाल्या आमचे, म्हणजे होत आलंय. सार पण रेडी आहे, पोळ्या भात पण रेडी आहे, आणि आमच्या धोंडे पण रेडी. बाय द वे भात आणलाय, राईस पण रेडी. आम्ही राईस पण करून ठेवलाय. कोथिंबीर राहिली टाकायची. नाही व्हिडिओ काढ राहिले मी. व्हिडिओ काढणार आहे, युट्यूबला टाकणार आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहायचा व्हिडिओ. खरंच टाकणार आहे. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर करा. परत म्हणा, काकी म्हणा. म्हणा 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 ना. सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, आणि सर्वांनी बघा. आणि सर्वांनी बघा. बरं, लाईक करीत जा, सबस्क्राईब करीत जा.
नानीना इथं आपल्याला धोंडा बनवून दाखवत आहे. पैसे, 1 रुपयाचा ठोकळा, पुरण आणि गव्हाचं पीठ. ॲक्च्युली माझ्या 6 नणंदचे लग्न झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही धोंडा करत होतो. अजून 2 नणंद आहेत पण ते अजून शिकताय, त्यांचे लग्न करायचे बाकी आहेत. आणि आजूबाजूचे आपले पाहुणे तर असतात, भाऊबंद वगैरे असतातच. ह्या वर्षी आम्ही खूप साधा सिंपल धोंडा केला होता, म्हणजे कपडे वगैरे काही नाही किंवा जे आपण सगळं देतो लेक जावायला ते काहीच नाही केलं. बिकॉज आमच्या घरी मागच्या वर्षी एक अत्यंत दुःखद घटना घडली होती. पण रूढी परंपराने अधिक मास महिन्यामध्ये लेकी जावईला बोलवतात म्हणून आम्ही छोटासा घरी कार्यक्रम केला होता, पुरणपोळीचा स्वयंपाक. आणि आमच्या 6 लेक जावई त्यांना सर्वांना आम्ही बोलवलं होतं. तुम्ही इथं बघू शकता ऑलमोस्ट धोंडा रेडी आहे. मोदकासारखाच त्यांनी बनवला. हे बघ, असं झालं हा. खालून नाणी थोडं दिसतोय हो. काय ग पहिलं दिसतोय. मध्ये त्याला ते ऑपरेशन करा ना, ऑपरेशन करा. हे बघ काय पातळ लाटलंय ना त्याच्यात. काय नाही. तळून म्हणजे हे होणार आहे, काय नाही, ओळख नाही येणार ते. बघा हे आमचे भजे मस्त झाले भजे. घातले आणि कांदा, कोथिंबीर, अजून लसूण, हिंग, अजून जिरे, ओवा. छान झाले. नैवेद्य ठेवले ना. धोंडा केला पण आम्ही आधी नैवेद्य ठेवले देवाला घरच्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही खातोय. सगळे काढून ठेवणार आहे का आत्ताच? सगळं काढून. कसं पडत नाही पडत ते खालून काढून. नाही पुरले तर परत खालावं लागेल का? मला वाटत नाही गरज पडन पण. नाही का? पाहुण्यांची वाट पाहताय का? सर्वजण आवरून बसलेत पण पाहुणे काय अजून आलेच नाहीत. त्यांना 11चा टाइम दिलाय, आता 12:30 वाजलेत. आणि तुम्ही इथं बघा की माझे राईट साईडचे लहाने सासरे आहेत आणि लेफ्ट साईडचे माझे आजो सासरे आहेत. ह्या लहान्या सासऱ्यांचा माझा मागच्या वर्षी ॲक्सिडेंट झाला होता आणि ते एक्सपायर झाले होते. त्यांचा फोटो आम्ही कधीच वरती ठेवत नाही, पण आज नैवेद्य ठेवायचा होता म्हणून आम्ही वरती काढलं. नैवेद्य ठेवलेत आता त्यांच्यासाठी. तुला काय झालं? पोट दुखतं तुझं? अजून काय दुखतं? अजून हं? पोट दुखतं तुझं? उन्हात जातो तू म्हणून पोट दुखतं का? उलटी झाली तुला? डॉक्टर अंकल का जायचं का? डॉक्टर अंकल का वाघ. इंजेक्शन घ्यायचं का मग? मग काय घ्यायचं? ऍपल खाती. थोडी झोपते का तू? थोडी झोप ना, थोडस झोप ना. नानीने जे धोंडे बनवले होते ते आपण छानपैकी तेलामध्ये तळून घेतले आणि आता आपण ते पाहुण्यांना वाढणार आहोत. आमच्याकडे याला उकडून नाही घेत, तेलामध्ये तळून घेतात. पैशावाले जे धोंडे आहेत ना ते आम्ही आमच्या जावयांना वाढणार आहोत. नाही नाही, जेवा जेवा जेवा. आमचे पाहुणे लवकर आले, जवळ त्यांना गाडी ताट परत केले का ग? का बुरले? तुम्हाला यायचं नाही माझ्या मग तुम्हाला आता एकदम फ्रंटला घेते. इथून जे सगळे बसलेले आहेत ते माझ्या सगळ्या ननद आणि नंदाई आहेत. त्यातल्या 2 जोड्या नव्हत्या आल्या आणि एक नंदाई पण. त्यातली एक जोडी संध्याकाळी येणार होती. ऍक्च्युली आम्ही खूप मिनिमल रांगोळी काढली होती कारण खूप घाई असते आमच्या घरी. ताटं वगैरे केली आणि पटापट रांगोळी काढली कारण पाहुण्यांच्या पोटामध्ये सगळं गरम गरम गेलं पाहिजे ना. लेक जावायची पंगत उठल्यानंतर मग माझे वडील, सासरे आणि सगळे भाची कंपनी जेवायला बसली होती. नंतर माझ्या एक ननंद आल्या होत्या, त्या पण जेवायला बसल्या. यांची जेवण झाली आणि मस्त गप्पा चालल्या होत्या. बोला ना काहीतरी, तसं नाही बोला त्या पाटाच्या पाट्या. आता बोला ना कॅमेरा आल्यावरती. बोला पटापटा, चला काहीतरी. कुठले तुम्ही? कुठले तुम्ही? कोणच्या घरी आले?
बोला तसले बोला ते ना आता बोला ना बोला आता बोला माझ्या व्हिडिओला कटाळून पळून चालले मग सर्व माणसांचे जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे घरची मंडळी निवांत जेवायला बसलो गप्पा मारत तास अंग असायलाच होतो मला रक्त निघालं तरी चालेल सासरवाडीला जायचंय मग ते दिवसभर खर्च आम्ही होते मी म्हणलं आता मी सासरवाडीला व्यवस्था मी कोणाच्या बाहेर नाही निघणार. मला आता माझ्यासारखं माग हात धुणार मी साबणच पाहत होते बरं झालं. आमची जेवण चालू होते तोपर्यंत पाहुणे मंडळी मस्त झाडाखाली लिंबाच्या गप्पा मारत बसले होते कारण घरामध्ये खूप गरम होत होतं. बाहेर छान आमच्या घरी भरपूर झाडं आहेत झाडाखाली मस्त बसून त्यांच्या गप्पा मारायचं काम चालू होतं. मग ऑलमोस्ट आमची जेवणं आटपली. अहो तुम्ही मध्ये नका नेऊ प्लीज माझा व्हिडिओ खराब होतोय. अहो लाव दे ना सारखं ओ भाऊ नीट लावा थोडं. ओ काही करू नका हो प्लीज. थांबावं प्लीज. मला नाही ऐकायचं कोणचंच काय. अहो मापा तुमची तब्येत वाढली आता काय करू. तुम्ही सगळे सारखे नाही आम्ही काय करायचं. लावा लावा लावा. थांबा मी करते मेकअप तुमचा. काय ते मंगळपूरचे राहिले सॉरी कोण मिनी जाव आहे 1 2 3. जावयांचा मान झाल्यानंतर मग सगळं मुलींना बसून त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं. आमच्या घरी खूप जास्त कल्ला असतो. तुम्ही इमॅजिन करा 6 नंदांचे लग्न झालेले आहेत. त्यांचे 2-2 3-3 मुलं. दिवाळीला आल्यानंतर इतका कल्ला होता कोण काय बोलतं काहीच कळत नाही. धोंड्याला पण सेम झालं. तुम्ही बघितलं असेल की मी काहीच बोललेली नाही आहे. नुसत्या क्लिप्स कॅप्चर केल्या होत्या आणि नंतर मग मी थोडंसं व्हॉइस ओव्हर देते. हे इतका जास्त कल्ला असतो पण मला तुम्हाला दाखवायचं होतं की आमची फॅमिली कशी आहे किंवा किती मोठी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे कॅप्चर केलं होतं. अधिक मास महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते म्हणून सर्व नंदांनी
माझ्या सासवांची ओटी भरली आणि हळदी कुंकू वगैरे लावलं. हा अधिक मास महिना म्हणजे धोंड्याचा महिना 3 वर्षातूनच एकदा येतो. आणि आईची ओटी याच्यासाठी भरायची असते की आईने आपल्यासाठी एवढा त्याग केलेला असतो, एवढं कष्ट करून आपल्याला शिकवलेलं असतं, जीवाचं रान केलेलं असतं, त्याचा एक सन्मान म्हणून किंवा त्याचं एक कौतुक म्हणून आईचं ओटी भरायची असते. आमच्या भागामध्ये तर हे सगळं ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे, तर ह्याच वर्षी आलेला आहे. त्याचा आम्ही सर्वजण आदर करतो आणि अशा प्रकारे सर्वांनी मग ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. मग ओटी भरण्याचा कार्यक्रम जवळजवळ झाला होता. गप्पा वगैरे मारत होतो आम्ही. ऊन खाली झालं होतं म्हणून माझ्या एका नंदेला निघायचं होतं. त्यांचे हे ट्विन्स मुलं आहेत. मनन कोण आहे, माणूस कोण आहे? हा तुम्ही ये नाही गं. काय, थांब. राम राम करा हात जोडून. सरबत घ्यायचा असतो का सरबत घ्यायचा असतो का प्यायचा असतो? जसं मी तुम्हाला सांगितलं की मला 6 नणांचे लग्न झालेले आहेत, तर त्यांना टोटल मला 8 भाचे आहेत आणि 3च भाच्या आहेत. त्यातले हे 3 जण आले होते म्हणून त्यांना स्पेशली मी रेकॉर्ड केलं. आणि मग सर्वांचा पाया पडायचा कार्यक्रम झाल्यानंतर मग सर्व निघायची तयारी करतच होते. बघा ही आमच्या घरची यात्रा. सगळे वाट लावायला बाहेर आलेत पण कुणी निघतच नाही, इथंच यांच्या गप्पा रंगल्या. पाय करा जरा काही आहे का नाही सवय? हे माझे आई वडील आहेत बाय द वे. घ्या माग. मग दुपारी सर्व पाहुणे वाट वगैरे लावले. माझ्या नणंद, त्यांचे मिस्टर वगैरे आणि आजूबाजूचे आलेली जे पाहुणे मंडळी होती त्यांना वाट लावल्यानंतर मग माझ्या एक नणंद बाकी राहिल्या होत्या सकाळी धोंड्याला येण्यासाठी, म्हणून त्या संध्याकाळी आल्या. कारण त्यांची शेतीचे भरपूर कामं आहेत आणि ते माझे नंदाई आहेत. त्यांना टोमॅटो आणि कांदे घेऊन जायचं होतं मार्केटला, म्हणून त्यांना जमलं नाही यायला, म्हणून त्यांना आम्ही संध्याकाळी बोलवलं निवांत वेळेमध्ये त्यांच्या. आणि मग माझे नणंद आणि नंदाई आणि त्यांचे 2 मुलं म्हणजे माझे भाचे ते आले होते. जेवण वगैरे आवरली. मग गंधाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम वगैरे झाला. जे शेतकरी मंडळी आहे ते समजू शकतं की दिवसभर किती कामं असतात, पण संध्याकाळी ते त्यांच्या वेळात वेळ काढून ते आले. सगळ्या मुलं मुली जावई आल्यानंतर सगळ्यांना बरं वाटतं, स्पेशली माझ्या सासऱ्यांना. सगळ्यांना खूप जास्त काम आहेत पण त्यांच्या वेळेमध्ये ते नक्कीच येतात. त्याच्यानंतर मग हा ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. माझ्या नंदेने माझ्या ह्या 2 सासवांची ओटी भरली. 3ऱ्या सासूबाई ज्या आहेत त्या दुसऱ्या माळ्यामध्ये गेल्या होत्या दुपारीच, म्हणून त्या नव्हत्या आता प्रेझेंट. मग ह्या दोघींची ओटी वगैरे भरली, हळदी कुंकू वगैरे लावलं. त्याच्यानंतर आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम वगैरे झाला. खूप लेट झालं होतं, जवळजवळ 11 साडे 11 वाजले होते, म्हणून आम्ही खूप पटपट आवरलं. जेवण तर आमच्या सगळ्यांची झाली होती पण भांडी वगैरे सगळा पसारा आमचा पण बाकी होता. फायनली मग सर्व कार्यक्रम आवरले आणि मग ते निघाले. बायनो थकल्या का तुम्ही? गाईच आता हे आमचे शेवटचे भांडे. आमचा बाय द वे धोंडा झालाय आज. तर आमचे सगळे पाहुणे गेलेले आहेत. शेवटची जोडी राहिली होती आमची, ती पण जेवण करून गेले. आता आमच्या बाया भांडे घासताय. थकलोय आम्ही, खूप जास्त थकलोय आज. तर आमचा हा होता धोंड्याचा दिवस. आमचे 6 जावई आणि 6 लेकी. त्यातली एक जोडी आज लेट आली, कारण त्यांना दिवसभर काम होतं शेतीचं. टोमॅटो कांदे ते घेऊन जायचे होते मार्केटला, म्हणून ते आले नव्हते दुपारी. पण आज संध्याकाळी आम्ही परत त्यांना फोन केला, मग ते आले. त्यांचं जेवण वगैरे झाले, आता ते गेले. आणि मग आमची आता भांडे बाकी आहेत. तर असा होता हा आमचा धोंड्याचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.